ती झाली आणि हळदीचा दिवस उजाडला. सकाळी सगळ्या देवांचं दर्शन झालं. हातामध्ये हिरवा चुडा होता आणि त्याचं वजन जरा जास्तच होतं. हॉलवर पोहोचलो, मस्त आमच्या आंघोळी झाल्या, आम्हाला हळद लागली आणि त्यानंतर एक भांडण झालं. त्याने ना आम्हाला खरंच खूप मोठा शॉक बसला की भांडण्याचं कारणही नव्हतं आणि काहीच नव्हतं, तरी उगाचच वाद झाला. एक गोष्ट विसरून जायची असते आणि चांगली गोष्ट लक्षात ठेवायची असते. दुसरा दिवस उजाडला, आमचा हॉल रेडी होता, आम्ही सुद्धा छान असे रेडी होतो. मस्त नवरदेव नवरीचा पोशाख होता आणि खरंच हा दिवस ना एक वेगळाच दिवस असतो. दिवस आमचा होता कारण सर्वांचे लक्ष फक्त आमच्यावर होतं. छान छान सर्वांसोबत फोटोज झाले. लहानपणीपासून ज्या घरात राहत होते ना ते घर आता परकच होणार होतं आणि एक अनोळखी लोकांसोबत मला राहायचं होतं. ही गोष्ट खरंच मला आत्ता जाणवायला लागली होती कारण आता वेळ होती ती म्हणजे सप्तपदीची. छान आम्ही दोघे पाठावर बसलो, आई बाबा समोर होते आणि मला खरंच यांच्या डोळ्यात बघवतच नव्हतं कारण आमच्या तिघांचे डोळे पाणवलेले होते. आता मला लेक आहे त्यामुळे मी समजू शकते की कन्यादान म्हणजे किती मोठं दान आहे. लहानपणीपासून ना खूप लाडात राहिलेली मी, कारण मी पहिली मुलगी होते. आता माझ्या गळ्यामध्ये जसं मंगळसूत्र आलं ना आणि माथ्यावरती हे सिंदूर आलं ना की एक वेगळी जबाबदारी डोक्यावर आली असं वाटतं. आमचं छान असं लग्न झालं, फेरे झाले आणि बरं झालं ही प्रथा आहे म्हणूनच माझा भाऊ तुम्हाला दिसला. नंतर आमचे फोटोज झाले. तोपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं. लॉन्समधून बाहेर येताना माझ्या नजरा नुसतं बाबांना शोधत होत्या आणि जसं मी त्यांना बघितलं ना खरंच सांगते तेव्हा कळालं की कन्यादान आणि बाप लेकीचं नातं किती अतूट असतं आणि हा क्षण प्रत्येक मुलीसाठी खूप जास्त अवघड असतो.